ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2 भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण झाल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लीला शेठ हे भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संसदला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त झालेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 6 केशवानंद भारती खटला केव्हा लागला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1973 मध्ये केशवानंद भारती खटला लागला. प्रश्न क्रमांक 7 स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हरिलाल जे कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 8 भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 24 या कलमानुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 कलम 370 केव्हा रद्द करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5 ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्यात आले. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 78 ही संख्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सभासद संख्या आहे. प्रश्न क्रमांक 11 धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 50वे हे धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे कोसला या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 13 कुर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसाम या राज्यात कुर्बी युवा महोत्सव या राज्यात आयोजित केला जाईल. प्रश्न क्रमांक 14 कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रांजन यांची कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 15 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16 झोजिला खिंड कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 झास्कर पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 17 भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळ आहे. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्राचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी. प्रश्न क्रमांक 19 देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय या शहरात स्थापन झाले आहे.
प्रश्न 20वा केंद्र शासन राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राणे गडसिद्धी या ठिकाणी देशातील पहिले ग्राम न्यायालय या ठिकाणी आहे. प्रश्न 21वा भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंगा खोरे हे भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे. प्रश्न 22वा चंपारण सत्याग्रह कधी सुरू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सन 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह सुरू झाला. प्रश्न 23वा खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल यांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार आहे. 24वा भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे. 25वा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्याच्या बाहेर स्थित आहे. 26वा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यात भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. प्रश्न 27वा बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 ऑक्टोबर सन 1764 मध्ये बक्सारचे युद्ध झाले होते. प्रश्न 28वा तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आक्रमक कर्तरी हे. 29वा भारताचे राष्ट्रपती आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे भारताचे राष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 30वा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सन 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. प्रश्न 31वा मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाबर हे मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. प्रश्न 32वा भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल यांची भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार नेमणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 33वा बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न 34वा कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यात कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे. 35वा लोकसभेत लोकपाल बिल रोजी मंजूर करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 27 डिसेंबर रोजी लोकसभेत लोकपाल बिल मंजूर करण्यात आले.